बारामती, पुणे येथील बेकायदेशीरपणे बांधलेल्या विमान धावपट्टीबाबत केंद्र सरकारकडे तक्रार. बारामती बेकायदेशीर विमान धावपट्टी सील करा. सेंगर. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांच्या वतीनं बारामती, पुणे येथील बेकायदेशीरपणे बांधलेल्या विमान धावपट्टीबाबत केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालक, डीजीसीए व लोकपाल व लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. बारामती, पुणे येथील बेकायदेशीरपणे बांधलेल्या विमान धावपट्टीबाबत आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्याशी संबंधित लिअरजेट 45 VTSSKच्या प्राणघातक अपघाताबाबत तातडीची तक्रार अजयसिंह मोतीसिंह सेंगर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील बारामती येथील विमान वाहतूक सुरक्षा नियम आणि भूमी कायद्यांच्या गंभीर उल्लंघनांकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी लिहिलं आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमान धावपट्टीवर लिअरजेट 45 VTSSK हे विमान कोसळलं. परिणामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार आणि इतर 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सेंगर यांचा दावा असा आहे की ही सुविधा परवानाधारक सार्वजनिक विमान धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या कठोर सुरक्षा पायाभूत सुविधांशिवाय एक बेकायदेशीर विमान धावपट्टीवर म्हणून कार्यरत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि डीजीसीएला खालील उल्लंघनाची चौकशी करण्याची तक्रार पत्रात करण्यात आली असून वैधानिक कायदे आणि नियमांचं उल्लंघन, या सुविधेचे सततचे संचालन आणि बांधकाम हे खालील कायद्यांचं थेट उल्लंघन आहे. विमान कायदा 1934 कलम 10 केंद्र सरकार डीजीसीएकडून वैध परवान्याशिवाय विमान धावपट्टीचं बांधकाम आणि संचालन करणे हा फौजदारी गुन्हा आहे. विमान नियम 1937 भाग 7 नियम 78 डीजीसीएकडून विनापरवाना मिळाल्याशिवाय कोणत्याही जागेचा नियमित लँडिंग ग्राउंड म्हणून वापर करण्यास स्पष्टपणे मनाई आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 संवेदनशील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांसाठी अनिवार्य पर्यावरण मंजुरीचा अभाव. भूमी संवर्धन कायदे. आरनुमुल्ला विमान धावपट्टी प्रकरणातील उदाहरणांप्रमाणेच ही सुविधा अयोग्य मार्गांनी शेतजमीन, संरक्षित जमिनीचे औद्योगिक विमान वाहतुकीसाठी रूपांतर करून प्रादेशिक जमीन वापर आदेश आणि संवर्धन कायद्यांचं उल्लंघन करत असल्याचं दिसतंय. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या ज्या सुविधेमध्ये महत्त्वपूर्ण सुरक्षा प्रणाली जसे की इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ILS नाही, तिला मंजुरी कशी मिळाली याची चौकशी करणं आवश्यक आहे. बारामती अपघातासंबंधी विशिष्ट चिंता. प्राथमिक अहवालानुसार खराब दृश्यमानता आणि पूर्ण विकसित हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीच्या अनुपस्थितीतही विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. उच्चस्तरीय राज्य विमानाची हाताळणी करणाऱ्या सुविधेची अनियंत्रित स्थिती हे नियामक देखरेखीचं अपयश आहे. बारामती विमान धावपट्टी तळाच्या बांधकामाच्या कायदेशीरतेची न्यायालयीन चौकशी व्हावी. जोपर्यंत डीजीसीएच्या 100% सुरक्षा मानकांची पूर्तता करता येत नाही तोपर्यंत ते तत्काळ बारामती विमान धावपट्टी सील करण्यात यावे. पुरेशा सुरक्षा उपकरणांशिवाय उच्च जोखमीच्या टेबल टॉप शैलीच्या धावपट्टीचं संचालन करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. 5 लोकांचा मृत्यू ही एक राष्ट्रीय शोकांतिका आहे जी कायद्याचं काटेकोरपणे पालन केल्यास टाळता आली असती. या चुकीसाठी जबाबदार असलेल्या ऑपरेटर आणि प्रशासनाविरोधात तात्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी तक्रारपत्रात केली आहे.